आणि राहिला प्रश्न महेशचा, तर तो लय हुशार आहे रे. तो सगळं एकटा करण हँडल. भाऊ पाहिजे तुझ्या भावासारखा. 50 मागितले 100 टाकले. हा रे, दादाने मला कधीच आयुष्यात कोणत्याच गोष्टीच कमी पडू नाही दिली. प्रत्येक गोष्टीच माझा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. पण हे खरं आहे का की मुलींना फक्त काळजी करणारा आणि रिस्पेक्ट देणाराच मुलगा आवडतो? हो, पण आज एवढा प्रश्न कस काय? अहो, असं काय नाही, जस्ट जनरल नॉलेज साठी. हो का, बरं. जास्त विचार नका करू, एवढा पण विचार नाही करत मुली. त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट कर. आधी तिचा चांगला मित्र बन, मग पुढचा विचार कर. मी असं नाही म्हणत की माझ्या भावाची चुकी नव्हती, पण त्याची पण चुकी नव्हती असं पण नाही ना. मी पण एवढ्या हलक्या मनाचा नाही. खेळ करणार आणि तूही आतून करणार आणि पद्धतशीरपणे करणार. म्हणजे आता मोठा गेम होणार वाटतं. गेम फार आत्म्याला टच होईल एवढा मोठा गेम होणार. मला मारतात काय, आणि त्याचा बदला मी साधा सुद्धा घेईल असं वाटतं होय तुला? शंक्या, अरे येड्यात करू नको. शंक्या, सोड सोड. शंक्या, आमरे, बाप गेल्यावर सगळं संपल्यासारखं वाटतं ग. खरंच असं वाटतं. आपल्या शरीराचं कातडं सोललंय आणि भर उन्हात उभं केलंय. हे बघ पल्ले, होणाऱ्या गोष्टी कधी चुकत नसतात, आणि यातून आपण आपल्याला सावरायला शिकायचं असतं. गप्पा बस. मला नाही वाटत मला काय झालंय ते. अरे रव्या एकदम ठणठणीत आहे की मी. अरे येडा करतो, डोक्यावर पाड्यागत वागतोय. मी तुला एकदा बोललोय ना म्हणजे बोललोय, बाकी मला काही ऐकायचं नाही. भविष्यात असंच काहीतरी घडणार आहे राधा. तर सगळं तुलाच पार पाडायचंय.